इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 9 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन। या प्रकरणात आपण खालील मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, काही नावाजलेली संग्रहालये, ग्रंथालये आणि अभिलेखागार, कोशवाङ्मय। ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याचे काम संग्रहालये, अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात। संग्रहालयात पुरावस्तू ठेवल्या जातात। अभिलेखागारात शासकीय दस्तऐवज, प्राचीन हस्तलिखिते, निवडक ऐतिहासिक दस्तऐवज प्रदर्शित केलेले असतात। ग्रंथालयात प्राचीन ग्रंथ, इतिहासाच्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ, दुर्मिळ पुस्तके इत्यादी जतन करून ठेवलेले असतात। अभिलेखागारे आणि ग्रंथालये नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध करतात। अभिलेखागारे आणि ग्रंथालये ही संग्रहालयाशी निगडित असतात। ऐतिहासिक साधनांच्या आधारे लिहिलेले ग्रंथ, निवडक ऐतिहासिक दस्तऐवज, जुनी कागदपत्रे, दुर्मिळ पुस्तके यांचे जतन अभिलेखागारे आणि ग्रंथालये करतात। तसेच ते स्वतःची नियतकालिके आणि संशोधनात्मक प्रकाशने प्रकाशित करतात, ज्यातून मौल्यवान ऐतिहासिक ठेवा आणि सांस्कृतिक माहिती लोकांपर्यंत पोहोचते। नियतकालिकांमध्ये विविध प्रकारचे शोधनिबंध, लेख किंवा समीक्षा असतात। इतिहास, साहित्य, संस्कृती यांबद्दल हे लेख असतात। काही ग्रंथालये आणि अभिलेखागारे त्यांच्या संग्रहातील दुर्मिळ पुस्तकांचे पुनर्प्रकाशन करतात। ऐतिहासिक ठेव्यांचे जतन करणे व ते भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि ज्ञानप्रसार करणे हे त्यामागचे उद्दिष्ट असते। थोडक्यात, अभिलेखागारे आणि ग्रंथालये केवळ संग्रहाचे ठिकाण नसून ती माहितीची निर्मिती आणि प्रसार करणारी महत्त्वाची केंद्रे आहेत। जे दस्तऐवज, पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असतात, ते संग्रहालय आणि अभिलेखागारांमध्ये जतन केले जातात। संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात। ग्रंथालये ग्रंथांचे जतन आणि व्यवस्थापन करतात। इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन। इतिहासाची साधने मिळवणे, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तलिखिते, जुने ग्रंथ, पुरावस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात। त्या कामांसाठी विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते। योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती करता येतात। इतिहासाच्या साधनांचे जतन करण्यासाठी कोणत्या स्वरूपाचे प्रशिक्षण दिले जाते ते आपण थोडक्यात पाहूया। मौखिक साधने, लोकपरंपरेतील गीते, कहाण्या इत्यादींचे संकलन करणे, संकलित साहित्याचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, अन्वयार्थ लावणे, संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे। यासाठी उपयुक्त प्रशिक्षणात पुढील विषय अभ्यासावे लागतात: समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती, संशोधनपर लेखन। लिखित साधने, ताम्रपट, दरबारी दप्तरे, खाजगी पत्रे आणि दैनंदिनी, ऐतिहासिक ग्रंथ, हस्तलिखिते, चित्रे, छायाचित्रे, जुने ग्रंथ इत्यादी दस्तऐवजांचे
संकलन आणि संपादन करणे. दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. दस्तऐवजांचे ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे. निवडक दस्तऐवज प्रदर्शित करणे. संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे. यासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुढील प्रमाणे आहे. ब्राह्मी, मोडी, पर्शियन यांसारख्या लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचे ज्ञान. इतिहासकालीन समाजरचना आणि परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राजसत्ता, शासन व्यवस्था इत्यादींचे प्राथमिक ज्ञान. विविध चित्रशैली, शिल्पकलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान. कागदाचे प्रकार, शाई आणि रंग यांचे ज्ञान. कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयीची माहिती. दस्तऐवजांची सफाई आणि संवर्धन यांसाठीच्या आवश्यक रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायने यांची माहिती. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. संशोधनपर लेखन. भौतिक साधने. पुरावस्तूंचे संकलन, कालखंड आणि प्रकार यानुसार वर्गीकरण करणे, सूची तयार करणे. पुरावस्तूंचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. पुरावस्तूंसंबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करणे. वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष यांचे वर्गीकरण करणे आणि सूची तयार करणे. निवडक जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे. यासाठी उपयुक्त प्रशिक्षण पुढील प्रमाणे दिले जाते. पुरातत्वीय अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचय. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेल्या दगड, खनिजे, धातू, चिकणमाती यांसारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत. त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचे ज्ञान. पुरावस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती. विविध कलाशैली आणि त्यांच्या विकासाचा क्रम यांचे ज्ञान. पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचे कौशल्य. संग्रहालयाच्या दालनांमधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान. आणि संशोधनपर लेखन. काही नावाजलेली संग्रहालये. मध्ययुगात युरोपमधील राजघराण्यातील व्यक्ती आणि श्रीमंत लोकांनी संग्रहित केलेल्या कलावस्तूंच्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उदयाला आली. लुव्र संग्रहालय, फ्रान्स. पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेल्या कलावस्तूंचे संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित केले गेले. त्यामध्ये लिओनार्दो दी विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. लिओनार्दो दी विंची हा फ्रान्सचा 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता. नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लुव्र संग्रहालयातील संग्रह खूपच वाढला. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळातील 3,80,000हून अधिक कलावस्तू आहेत. ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड. लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना
इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. सर हॅन्स स्लोअन या तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञाने त्याच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामध्ये अनेक ग्रंथ, चित्रे, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता. पुढे इंग्रजांनी त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतींमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष यामुळे ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढत आहे. आजमितीला या संग्रहालयात सुमारे 80 लाख इतक्या वस्तू संग्रहित आहेत. भारतातील अनेक पुरावस्तूंचा समावेश त्यामध्ये आहे. नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अमेरिकेतील स्मिथसेनियन इन्स्टिट्यूशन या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेले नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झाले. येथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष आणि जीवाश्म खनिजे, दगड, मानवजातींचे अश्मीभूत अवशेष आणि पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहेत. जाणून घ्या भारतातील प्रसिद्ध संग्रहालये. इंडियन म्युझियम कोलकाता, नॅशनल म्युझियम दिल्ली, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई, सालारजंग म्युझियम हैदराबाद, द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयांपैकी काही आहेत. भारतातील संग्रहालये. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्थेतर्फे इसवी सन 1814 मध्ये स्थापन झाले. चेन्नई येथील इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेले गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातील दुसरे संग्रहालय आहे. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतील राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची म्हणजेच नॅशनल म्युझियमची स्थापना झाली. आजमितीला भारतातील विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालये आहेत. बहुतेक मोठ्या संग्रहालयांची स्वतःची अभिलेखागारे आणि ग्रंथालये असतात. काही संग्रहालये विद्यापीठांशी संलग्न असतात. अशा संग्रहालयांतर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम शिकवले जातात. संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठे पुढीलप्रमाणे आहेत. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड, जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येऊन प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. इसवी सन 1905च्या नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असे निश्चित करण्यात आले. इसवी सन 1998 मध्ये संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले. संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीमध्ये बांधलेली आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा देण्यात आला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या सुमारे 50,000 पुरावस्तू संग्रहित केलेल्या आहेत.